विश्वास नाना देवकाजी पाटील यांनी वर यावं इकडं। रंजन काका तावरे हे आपले श्रीफळ वाढवत आहेत। रमेश भोसले संजय भोसले यांनी उमेदवाराचा परिचय या ठिकाणी मी करून देतोय की आपल्याला नगराध्यक्षपदासाठी सुयोग शामराव सातपुते यांना उमेदवारी दिलेली। त्यानंतर प्रभाग 1 सौ प्रतिभा अशोक सस्ते यांना सातारने दादांनी त्या दोघांनी मिळून त्यांना उमेदवारी दिलेली। तसेच आपले प्रभाग 2 श्री गौरव तुषार बुंजे यांनाही दादांनी आणि काकांनी उमेदवारी दिलेली। तसेच 3 नंबर प्रभाग सौ संगीता सतीश जाधव माजी सरपंच ज्यांनी काम केले त्यांनाही दादांनी आणि काकांनी उमेदवारी दिलेली। प्रभाग 4 यामध्ये चैताली निशिकांत तावरे यांनाही आज या ठिकाणी दादांनी काकांनी त्यांना उमेदवारी दिलेली। यानंतर प्रभाग 5 सोनाली संपत रासकर यांनाही उमेदवारी देण्यात आलेली। प्रभाग 6 जयपाल भालचंद्र भोसले यांनाही तरुण युवकाला एक संधी देण्यात आलेली। तसेच प्रभाग 7 शीतल राम राजाभाऊ खरात यांनी माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले त्यांना उमेदवारी देण्यात आलेली। तसेच प्रभाग 8 श्री सौ वृषाली राहुल तावरे यांनी पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले। यानंतर सौ गायत्री राहुल तावरे आपल्या राहुल तावरे ॲडव्होकेट आणि याही ॲडव्होकेट आहेत। तसेच आपल्या 10 नंबर प्रभाग मध्ये सौ भाग्यश्री महेश कदम की तात्या कदम उर्फ तात्या कदम यांची या सौभाग्यवती त्यांना दादांनी काकांनी उमेदवारी दिलेली। त्यानंतर प्रभाग 11 दादांनी आणि काकांनी मिळून जयदीप विलास तावरे यांना उमेदवारी देण्यात आलेली। त्यानंतर 12 प्रभागामध्ये शशिकांत मल्हारराव तावरे यांनाही दादांनी काकांनी मिळून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली। 13 नंबर प्रभाग मध्ये धैर्यशील मुरलीधर तावरे यांनाही दादांनी आणि काकांनी उमेदवारी दिलेली। तसेच प्रभाग 14 प्रमोद अशोक तावरे बीजेपीच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी देण्यात आलेली। प्रभाग 15 जयदीप दिलीप तावरे यांनी माजी सरपंच म्हणून काम केलेले। तसेच प्रभाग 16 प्रांजली सचिन येळे यांनाही आपल्या दादांनी काकांनी उमेदवारी दिलेली। प्रभाग 17 श्रीमती साधना स्वरूप वाघमोडे आपले स्वर्गीय स्वरूप भैया वाघमोडेंच्या सौभाग्यवती यांना आपण उमेदवारी दिलेली। त्यानंतर प्रभाग 1 सौ प्रतिभा अशोक सस्ते यांना सातारने दादांनी त्या दोघांनी मिळून त्यांना उमेदवारी दिलेली। तसेच आपले प्रभाग 2 श्री गौरव तुषार बुंजे यांनाही दादांनी आणि काकांनी उमेदवारी दिलेली। तसेच 3 नंबर प्रभाग सौ संगीता सतीश जाधव माजी सरपंच ज्यांनी काम केले त्यांनाही दादांनी आणि काकांनी उमेदवारी दिलेली। प्रभाग 4 यामध्ये चैताली निशिकांत तावरे यांनाही आज या ठिकाणी दादांनी काकांनी त्यांना उमेदवारी दिलेली। यानंतर प्रभाग 5 सोनाली संपत रासकर यांनाही उमेदवारी देण्यात आलेली। प्रभाग 6 जयपाल भालचंद्र भोसले यांनाही तरुण युवकाला एक संधी देण्यात आलेली। तसेच प्रभाग 7 शीतल राम राजाभाऊ खरात यांनी माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले त्यांना उमेदवारी देण्यात आलेली। तसेच प्रभाग 8 श्री सौ वृषाली राहुल तावरे यांनी पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले। यानंतर सौ गायत्री राहुल तावरे आपल्या राहुल तावरे ॲडव्होकेट आणि याही ॲडव्होकेट आहेत। तसेच आपल्या 10 नंबर प्रभाग मध्ये सौ भाग्यश्री महेश कदम की तात्या कदम उर्फ तात्या कदम यांची या सौभाग्यवती त्यांना दादांनी काकांनी उमेदवारी दिलेली। त्यानंतर प्रभाग 11 दादांनी आणि काकांनी मिळून जयदीप विलास तावरे यांना उमेदवारी देण्यात आलेली। त्यानंतर 12 प्रभागामध्ये शशिकांत मल्हारराव तावरे यांनाही दादांनी काकांनी मिळून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली। 13 नंबर प्रभाग मध्ये धैर्यशील मुरलीधर तावरे यांनाही दादांनी आणि काकांनी उमेदवारी दिलेली। तसेच प्रभाग 14 प्रमोद अशोक तावरे बीजेपीच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी देण्यात आलेली। प्रभाग 15 जयदीप दिलीप तावरे यांनी माजी सरपंच म्हणून काम केलेले। तसेच प्रभाग 16 प्रांजली सचिन येळे यांनाही आपल्या दादांनी काकांनी उमेदवारी दिलेली। प्रभाग 17 श्रीमती साधना स्वरूप वाघमोडे
आपले स्वर्गीय स्वरूपभाई वाघमोडेंच्या सौभाग्यवती यांना आपण उमेदवारी दिलेली त्या ठिकाणी सर्वांचा परिचय करून दिलेला आहे।